कल्याण डोंबिवली हा प्रोजेक्ट सांगतो, उंबाडे डम्पिंग ग्राउंड प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट म्हणून काय हो कचरा आहे का प्रोजेक्ट आहे हे आता महापालिकेने दाखवण्यात यावा. आणि हो कचरा जर भिवंडीचा कचरा जर इकडे येतो म्हणजे ही कुठली मनमानी आहे. आणि नागरिकांना काही वासच खायचा आहे इथे आम्हाला. आणि महापालिका सांगतो का हा प्रोजेक्ट काय त्यांनी केले ते दाखवून द्यावा ना महापालिकेने. तुमची काय मागणी आता? आता आमची मागणी हा पडग्याचा आणि डम्पिंग ग्राउंड पण कमी करण्यात यावा किंवा बंद करण्यात यावा. हे तर तुम्ही काही करत नाही. सांगता की तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट आहे, गावाल्यांनी विचारलं तो प्रोजेक्ट आहे आणि सांगतात काय केले प्रोजेक्ट म्हणून. एवढा मोठा ढीग आधारवाडीपेक्षा जास्ती झाला. आधारवाडीचा जवळ 30 वर्षाचा पूर्वीचा हा 2 वर्षात झाले एवढा डम्पिंग. काय सांगाल, आज पडघ्यातला कचरा कल्याण डोंबिवलीत आणला जातोय, तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि तुमचं काय म्हणणं काय याच्यावरती? मला आज माहिती मिळाली, अक्षित इंदुलकर म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी ऋतू मधनं फोन केला का ऋतूच्या इकडे अशी गाडी पोरांनी अडवलेली आहे का जिच्यातनं रक्त घाण वास येतो, अशी गाडी अडवलेली आहे, ती बघायची. पोलीस वगैरे मागवलेत, बोलवलेत, आम्ही जरा लवकर या तुम्ही. तर मग आम्ही सगळे आलो, बरेच जण, शत्रुघ्न भोईर वगैरे असे कार्यकर्ते आले आणि पोलीसवाले साहेब लोक डम्पिंगला गाडी घेऊन चेक करण्यासाठी आले. तर ते आम्ही चेक करतो तर पडग्याचं जे हलाहल कंपनी आहे डोहले गावाला, त्याचं वेस्टेज इकडे आणून केडीएमसीच्या जे बी वॉर्डचे जे ड्रायव्हर लोक आहेत कचऱ्याच्या गाडीवरचे आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात इन्व्हॉल्व असतील ते यांच्याबरोबर इन्व्हॉल्व होऊन गाडी रस्त्यामध्ये थांबून त्याच्यात ते वेस्टेज लोड करून इकडच्या गेटवर ही लोकांना सुपरवायझर लोकांना माहिती नसेल का आपल्या डम्पिंग मध्ये ही घाण पडते, तेही आश्चर्यचकित आहेत. आणि आज आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे का आणि ह्याच्या पूर्ण जडपर्यंत जाऊन चौकशी व्हावी ही सर्वांना विनंती.